नमस्कार, मी चैतन्य वाघ स्वागत करतो आपलं सकुंडेसस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये। सिमिलॅरिटी चॅप्टर आपला चालू आहे। त्यामध्ये सर्वात पहिले आपण एरिया ऑफ रेशियो ऑफ टू ट्रायंगल हा बीट पाहिला। त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिली। थेरम वरती डिपेंड असणाऱ्या दोन प्रॉपर्टी पाहिली। त्या प्रॉपर्टी अशा होत्या की अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आणि प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल। आता ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर त्याच्यावरती काही क्वेश्चन पाहिले होते आपण। 1.1 एक्सरसाइज आपली संपलेली आहे। 1.2 एक्सरसाइजचा काही पार्ट या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झाला। आता आपण त्याच एक्सरसाइजचा पुढचा पार्ट सुरू करणार आहोत आणि त्याचा पुढचा पार्ट लगेच वेळ न घालवता आपण सुरू करूया। बघा, त्यातला पुढचा क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 6 एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे। ह्या डायग्राम मध्ये बघा ट्रायंगल MNP काय दिलेलं आहे। त्या ट्रायंगल मध्ये QP आपल्याला काढायचा आहे। बघा, हा QP आहे। हा QP आपल्याला काढायचा आहे यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर। या फिगर मध्ये काही माहिती दिली आहे, त्या माहितीवरून आपल्याला QP काढायचा आहे। आता पहिले तर माहिती बघूया काय काय दिली। बघा, ह्या दोन डॉटचा अर्थ असतो की हे दोन्ही अँगल सारखे आहे आणि हे दोन्ही अँगल सारखे आहे याचा अर्थ NQ हा काय आहे, अँगल N चा बायसेक्टर आहे। ट्रायंगल मध्ये एका अँगलचा बायसेक्टर दिला म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे, तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल। पुढे NM दिलेलं आहे 25, त्यानंतर MQ दिलंय 14, त्यानंतर NP 40। आपल्याला काढायचं काय आहे, QP। बघा, जर हा अँगल बायसेक्टर असेल तर ह्या दोघांचा रेशो इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो, ही प्रॉपर्टी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर डायरेक्टली वेळ घालवता आपण आन्सरला सुरू करूया। काय काय दिलंय, काय काय आपल्याला माहिती आहे ते बघूया। इन ट्रायंगल काय नाव आहे ट्रायंगलचं, MNP। बघा, MNP काय दिसतंय की NQ काय दिसतं आपल्याला, NQ इज हा काय आहे, बायसेक्टर आहे। काय आहे, बायसेक्टर ऑफ अँगल N। अँगल N लिहा किंवा अँगल MNP लिहा, काय प्रॉब्लेम नाही। मग सरळ सरळ लिहायचं काय की बाय प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल। अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल काय प्रॉपर्टी म्हणजे की ह्या दोघांचा रेशो म्हणजे कोणता, MN। बघा, रेशो सुरू करून करणार आपण MN डिवाइड बाय NP इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो। बघा, ह्या दोघांचा रेशो इक्वल टू ह्या दोघांचा, इथं काय आहे MQ, हे वरती MQ लिहिणार आपण डिवाइड बाय काय ना, डिवाइड बाय QP। हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे। हे QP असेच ठेवू। आता जेवढ्या काही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू फक्त पुटअप करायच्या। पुटअप केलं की सोडत जायचं, सोडलं की काय भेटणार, आपलं आन्सर भेटणार। बघा, इथं आहे 25 MN म्हणजे 25, हे 25 लिहिले। त्यानंतर NP ची व्हॅल्यू किती आहे, 40, इथं 40 लिहून टाकले। त्यानंतर काय करतात आपल्याला MQ किती दिलं आहे, 14, हे इथं 14 डिवाइड बाय QP। काय काय करतात, जे जे आपल्याला कमी करता येईल ते कमी करून घ्यायचं। सर्वात पहिले 5 5 जा 25, 5 8 जा 40। त्यानंतर काय करायचं, हा QP वरती जाईल, 8 वरती जातील, 5 खाली येतील। मग QP इक्वल्स टू काय होईल आपला, QP इक्वल्स टू 14 इंटू हे 8 वरती गेले मल्टिप्लाय झाले, डिवाइड बाय 5 खाली येतील। त्यानंतर QP इक्वल्स टू 14 इंटू 8 किंवा 8 इंटू 14 करा, 8 8 चौक 32 किती आले, 3 8 1 8 3 11 112 डिवाइड बाय 5 5 1 जा 5 5 2 जा 10 पुन्हा 5 2 जा 10 0.5 4 जा 20 22.4। आपल्याला काय काढायचा होता, QP काढायचा होता 22.4 हा आपला QP आला। काय केलंय आपण, फक्त हे 8 वरती गेले मल्टिप्लाय झाले, 5 खाली आले डिवाइड झाले, 14 इंटू 8 हे 112 डिवाइड बाय 5 5 ने डिवाइड केलं, आन्सर आलं 22.4। हे आपलं पहिल्या क्वेश्चनचं आजचं आन्सर आहे। यानंतर डायरेक्टली पुढचा क्वेश्चन घेऊया आपण। बघा, काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काय करायचं आहे। पहिली गोष्ट,
ए बी सी डी अँड ई एफ हे कसे आहेत, तिन्ही लाईन पॅरलल आहे. बघा ए बी कोणते आहे, बघा ए बी सी डी म्हणजे डी सी जे असेल ए बी सी डी आणि ई एफ ह्या तिन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल आहे. देन फाइंड एक्स अँड ए, आपल्याला काय फाइंड करायचा, एक्स आणि ए फाइंड करायचा. बघा हा एक्स आहे आणि हा ए आहे. आता ए कसा काढणार, तर ए सी आणि सीई म्हणजे एक्स ह्या दोघांचं ॲडिशन करायचं. तर सर्वात पहिले मग सर्वात महत्वाची गोष्ट काय पाहिजे आपल्याला, आपल्याला एक्स माहिती पाहिजे. आता याच डायग्रामला उभा जर केला तर हे आन्सर आपल्याला सरळ समजतं की ए बी सी डी आणि ई हे पॅरलल आहे आणि ह्या काय राहणार, ह्या दोन त्याच्या ट्रान्सव्हर्सल राहणार. आडव्या ज्या आहेत त्या काय आहेत, ट्रान्सव्हर्सल आहे. आता तीन पॅरलल लाईन आहे आपल्याकडं, दोन ट्रान्सव्हर्सल आहे, तीन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल यांची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ही आपण घेतलेली आहे. तर ते बघूया आपण हळूहळू. बघा जे दिलंय ते सर्वात पहिले लिहून घ्यायचं. काय दिलंय, ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ अँड काय काय लिहिताना आपल्याला बी एफ आणि ए ई यांना काय पकडायचं आपण, ट्रान्सव्हर्सल पकडायचं. अँड बी एफ अँड ए ई आर काय पकडलं आपण त्यांना, ट्रान्सव्हर्सल. काय आहेत त्या, ट्रान्सव्हर्सल. मग आपल्या प्रॉपर्टीज आहे काय, बाय द प्रॉपर्टी ऑफ three parallel lines and transversal, by the property of three parallel lines and transversal. काय प्रॉपर्टी आहे, तर त्या ट्रान्सव्हर्सलचं जे काही इंटरसेप्ट असतात हे मधले हे कसे असतात, हे इक्वल रेशो मध्ये असतात. बघा पहिले हे घ्या बी डी अँड डी एफ. काय लिहिताय सगळ्यात पहिले, बी डी डिवाइड बाय डी एफ इक्वल्स टू ए सी आणि सीई. काय लिहिताय, ए सी बाय सीई. हे जे रेशो आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत. मग बी डी ची व्हॅल्यू दिली आपल्याला 8 डिवाइड बाय डी एफ किती दिली आहे 4 इक्वल्स टू ए सी दिलेला आहे 12 आणि सीई म्हणजे एक्स ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघा 4 1 जा 4 4 2 जा 8 एक्स इकडे गेले 2 खाली आले. एक्स इक्वल टू 12 डिवाइड बाय 2 मे म्हणजे काय 2 1 जा 2 2 6 जा 12 किती आले, एक्स इक्वल टू 6 आले. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू एक्स म्हणजेच काय तर सीई किती आला तो 6 आला. हे आपलं आलं पहिलं आन्सर. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, त्यानंतर आपल्याला काढायचं आहे एई आणि एई कसा तयार होतो, तो एई तयार होतो एसी आणि सीई ह्या दोघांच्या ॲडिशनना. बघा एई इक्वल्स टू काय होईल एसी प्लस सीई आणि एसी आहे आपला किती 12 सीई आहे 6 तर एई बरोबर 12 प्लस 6 किती झाले 18 झाले. हे आलं आपलं सेकंड आन्सर. याला वाटलंच तर युनिट लिहून टाका, आपल्याला युनिट माहित नाही मग नुसतं युनिट लिहायचं, मग कोणतं का असं ना. तर अशा प्रकारे सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपला आलेला आहे. यानंतर पुढच्या क्वेश्चनला आपण लगेच वळूया. बघा पुढचा क्वेश्चन सुद्धा सोपा आहे अतिशय. या टाइपचा एक क्वेश्चन आपला आज झाला. पहिलाच क्वेश्चन आजचा असाच होता. काय दिलेलं आहे इन ट्रायंगल एलिमेंट एमटी इज द बायसेक्स बाय एमटी बायसेक्स द एलिमेंट. बघा हे एमटी कुठे गेलं, हा एमटी हे अँगल एमचा काय आहे बायसेक्टर आहे, तो रे त्याला बायसेक्ट करतो. तर काय सांगितलं आपल्याला एल एम दिलंय 6 हे 10 हे 8 तर काय काढायचा एल टी काढायचा. ह्या दोघांचा रेशो इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो. हा तुम्हाला होमवर्क दिला तरी चालेल पण पटकन थोडंसं फास्ट आपण लगेच इथं सोडून घेऊया. काही जास्त अवघड नाही. या टाइपचे भरपूर क्वेश्चन घेतले आपण. काय काय दिलंय इन ट्रायंगल, ट्रायंगलचं नाव लिहा पटकन एल एम एन. मी सोडवताना तुम्ही मनातल्या मनात सोडवायचं. पुढे काय लिहिणार, पुढे लिहिणार मी एम टी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एम. एम टी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एम. काहीच अवघड नाहीये. मग हा जर बायसेक्टर असेल तर आपण प्रॉपर्टी कोणती वापरणार, प्रॉपर्टी वापरणार आपण कोणती आहे बघा बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर
ऑफ ट्रायंगल बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. काय प्रॉपर्टी आहे? ह्या दोघांचा रेशो इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो. काय इकडं एम एल, हे बघा एम एल डिवाइड बाय एम एन, हा एम एन इक्वल्स टू एल टी डिवाइड बाय टी एन, एल टी डिवाइड बाय टी एन. एम एल ची व्हॅल्यू बघा किती दिली आपल्याला. एम एल ची व्हॅल्यू आहे 6, एम एन ची व्हॅल्यू आहे 10. त्यानंतर एल टी आपल्याला काढायचा आहे तसाच ठेवा. आणि टी एन ची व्हॅल्यू किती आहे? तर टी एन ची व्हॅल्यू आहे 8. हा 8 बघा 2 3 जार 2 5 जार असंच राहू द्या. हा 8 इकडे गेला. एल टी इक्वल टू 3 इंटू 8 डिवाइड बाय 5. 8 3 जार 24 डिवाइड बाय 5. शेवटी आपला आन्सर काय येईल? एल टी बरोबर 5 चोक 20 पंचाठ 40 4.8 हे आपलं आन्सर आहे. अतिशय सोपा असा क्वेश्चन होता आणि ह्या टाईपचे भरपूर क्वेश्चन आता झालेले आहेत आपले. त्यामुळे थोडं स्पीडमध्ये सोडायचं जे क्वेश्चन आपले झालेले आहेत. यानंतर आपण डायरेक्ट पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. बघा तसाच आहे, थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढलेली, म्हणजे असं एवढा मोठा नाही, अगदी चिल्लर टाईपचे क्वेश्चन आहेत. त्यामुळे पटापट आले पाहिजे. सेम क्वेश्चन पहिले डायरेक्ट नंबर येत होते, आता थोडे मिक्स करून नंबर दिलेत. काय दिलंय? इन ट्रायंगल ए बी सी. बघा ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल दिला. त्यामध्ये बीडी हा बीडी काय करतो? बायसेट करतो अँगल बी ला. अँगल ए बी सी आणि बी हा एकच. ह्या अँगलला काय करतो? बायसेट करतो. सगळ्याची व्हॅल्यू दिली. ए बी एक्स आहे, बी सी एक्स प्लस 5 आहे, एडी आहे एक्स मायनस 2 आणि डी सी किती आहे? एक्स प्लस 2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा ह्या दोघांचा रेशो इक्वल टू ह्या दोघांचा रेशो हे आपल्याला माहिती आहे. मग ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या नुसत्या मांडून घेऊ आपण पहिले. त्यानंतर आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरायची ते पहिले लिहून घेऊ आणि नंतर आपल्या आन्सरला सुरू करू. बघा ट्रायंगलचं नाव दिलं आपल्याला, ट्रायंगल ए बी सी. लिहून काढणार आपण इन ट्रायंगल ए बी सी. का दिलं ए बी सी मध्ये? बीडी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. बीडी काय आहे? बीडी इज काय? बीडी बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. बघा अँगलचा जर बायसेक्टर असेल तर आपण प्रॉपर्टी कोणती वापरतो? तर बरोबर आहे प्रॉपर्टी वापरतो आपण कोणती? अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. मग लिहायचं इथं काय? बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. मग आता प्रॉपर्टीचं नाव लिहिलं आपण. मग पुढे ते सगळं लिहावं लागेल आपल्याला काय काय येतं त्या प्रॉपर्टीनुसार. मग सगळ्यात पहिले काय लिहिता येईल आपल्याला? ए बी डिवाइड बाय बी सी. मग लिहायचं इथं काय लिहिणार? इथून सुरुवात करू आपण, जागा जास्त लागेल आपल्याला. ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू दुसरं काय येतं? एडी डिवाइड बाय डी सी. एडी डिवाइड बाय डी सी हे झालं आपलं लिहून. आता बघा ए बी ची व्हॅल्यू किती आहे? एक्स. मग सगळ्यात पहिले ए बी च्या जागेवर मी एक्स लिहून टाकला. ए बी ची व्हॅल्यू आहे एक्स. त्यानंतर बी सी ची किती आहे? एक्स प्लस 5. एक्स प्लस 5 इक्वल्स टू एडी ची व्हॅल्यू किती आहे? तर एडी ची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 2. एडी ची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 2. आणि त्यानंतर डी सी ची व्हॅल्यू बघा, डी सी ची व्हॅल्यू काय आहे? एक्स प्लस 2. ही आहे एक्स प्लस 2. फक्त सॉल्व करत जायचं, एक्स ची व्हॅल्यू आपोआप येणार. बघा हे इकडे गेले तर पहिले एक्स चं याचं मल्टिप्लिकेशन होणार. तर कसं होणार? एक्स इंटू एक्स काय होतील? हे इकडे आले समजा, एक्स इंटू एक्स झाले एक्स स्क्वेअर. त्यानंतर एक्स इंटू 2 किती झाले? 2x इक्वल्स टू. आता हे इकडे गेले, हे पण सॉल्व करावं लागेल आपल्याला. एक्स इंटू एक्स झाले एक्स स्क्वेअर. एक्स इंटू मायनस 2 झाला मायनस 2x. आता 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 इंटू एक्स झाला किती? 5x. आणि 5 इंटू मायनस 5 2 10 मायनस 10. हा एक्स स्क्वेअर इकडे आला तर काय होईल बघा? मायनस होऊन जाईल. त्यामुळे हे एक्स स्क्वेअर आपण अगोदरच काटून घेऊया. त्यानंतर इथं काय राहिलं आपल्याकडं? 2x. हा मायनस 2x इकडे आला काय झाला? प्लस 2x. प्लस 5x इकडे आले काय झाले? मायनस 5x इक्वल टू काय राहिला? मायनस 10 पलीकडे राहू द्या तसाच. आता
2x आणि 2x किती झाले 4x 4x मायनस 5x इक्वल्स टू काय मायनस 10. 4x मधून 5x गेले किती राहिला 1x म्हणजे मायनस 1x राहिला. 4 मधून 5 कडे काय राहील मायनस 1 इक्वल टू करायला मायनस 10. बघा मायनस x म्हणजे काय मायनस 10 याचाच अर्थ काय होतो x इक्वल टू 10 आणि हे आपलं काय आहे आन्सर आहे. तर x ची व्हॅल्यू किती आली इथं आपली 10 आली. x इक्वल्स टू 10 हे आपलं आन्सर. यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. तुम्हाला क्लास 10th ला 2 ते 3 मार्काला क्वेश्चन पेपरमध्ये एक ऍक्टिव्हिटी येते. ऍक्टिव्हिटी म्हणून काय येतं की असा प्रकारचा एक क्वेश्चन येतो. त्या क्वेश्चनचा आन्सर त्यांनी ऑलरेडी दिलेलं असतं पण आन्सर मधल्या काही गोष्टी त्यांनी लपवून टाकलेल्या असतात त्या गाळलेल्या असतात. तर ज्या गोष्टी आपल्याला गाळलेल्या असतात त्या गोष्टी फक्त भरायच्या असतात. आन्सर तर ऑलरेडी आपल्याला असतं दिलेलं, क्वेश्चन सुद्धा दिलेलं असतं, सगळ्या गोष्टी फक्त ह्या ज्या अशा गाळलेल्या जागा आहे ना ह्या आपल्याला भरायच्या. एक एक रिकामी जागा अर्ध्या मार्काला येऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित सोडायचं. हातातले मार्क आहे ते मार्क जाऊन द्यायचे नाही. फ्री मधले मार्क आहेत तर फ्री मधली संधी आपण कधीच गमवायची नसते. बघा क्वेश्चन बघा काय आहे. पहिले इन द फिगर 1.44 ही फिगर आहे. त्यामध्ये काय बघा हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या बाहेर पुन्हा ट्रायंगल आहे. तर बघू काय दिले. एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. एका ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये एक्स हा कोणता पण एक पॉइंट आहे. आता त्या पॉइंटच्या बाबतीत पुढे काय बनले ते पॉइंट एक्स इज जॉईन टू द व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. त्या एक्स ने काय केलं त्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला जॉईन केलं. हे बघा हे व्हर्टायसेस DEF ह्या व्हर्टायसेसला काय केलं पहिले तर जॉईन करून घेतलं. त्यानंतर PQ पॅरलल DE QR पॅरलल EF अशा प्रकारे PR पॅरलल DF सॉरी हे PR हे करायचं QP कुठे गेला आहे बघा QP पॅरलल DE. त्यानंतर QR कुठे गेलं हे QR पॅरलल EF. ह्या दोन रेषा आपण काढल्या तर असं असेल तर PR आणि DF हे बघा हे PR आणि हे DF हे सुद्धा कसे आहे पॅरलल आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहिले तो क्वेश्चन समजून घ्या. बघा हे मधलं विसरून जा PQR ट्रायंगल. आता हा ट्रायंगल आहे DEF. त्यामध्ये कोणता तरी पॉइंट घेतला आपण X पॉइंट घेतला. आता हे X पॉइंट मध्ये काय आहे की हे X पॉइंट ना आपण हे व्हर्टायसेस जोडून घेतले जोडले. त्यानंतर काय म्हणणं आहे त्यांचं PQ हा DE ला पॅरलल आहे. त्यानंतर पुन्हा काय QR हा EF ला पॅरलल आहे. असं असेल तर PR सुद्धा कशाला पॅरलल असणार आहे DF ला पॅरलल आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपल्याला प्रूफ कसं करायचं बघा. सर्वात पहिले काय लिहिलंय PQ पॅरलल DE. PQ आणि DE कसे आहे पॅरलल आहे आणि हे आपण मनाने लिहिलं का नाही हे ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग इथं काय लिहिणार आपण इथं लिहिणार आपण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून काय लिहिणार आपण गिवन लिहिणार. ही झाली आपली पहिली रिकामी जागा पहिला ब्लँक. मग जर का मी नुसता हा ट्रायंगल पकडला हाच ट्रायंगल बघा ट्रायंगल XDE दिला ना तर बघा XDE ह्या ट्रायंगल मध्ये हे PQ पॅरलल DE आहे. थोडंसं आठवा थेरम आज पहिला BPT थेरम मध्ये काय शिकलो आपण एका साईडला जर का पॅरलल असेल तर उरलेल्या दोन साईडला काय करतो तो इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतो. मग XP डिवाइड बाय PD XP डिवाइड बाय PD हे अशा प्रकारे लिहिणार मी इक्वल टू काय येईल XQ डिवाइड बाय QE XQ डिवाइड बाय QE. थोडं मोठं लिहितो मी बघा XP डिवाइड बाय PD आणि XQ डिवाइड बाय QE हे झालं पहिलं कारण त्यांनी ऑलरेडी दिलं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि याला क्रमांक 1 देऊन टाकला. त्यानंतर सेम इथं कोणता ट्रायंगल घेतला XEF बघा हा ट्रायंगल घेतला XEF हा ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये हे QR याला कसा आहे पॅरलल आहे. मग हे आपल्याला काय आहे गिवन आहे. हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही एवढं. मग सेम कसं येईल त्याला आपल्याला इथं तर सरळ सरळ डायग्राम आहे उभी आडवी वगैरे काही नाही त्यामुळे सोपं झालं पाहिजे. ह्या दोघांचा रेशो इक्वल टू ह्या दोघांचा रेशो. मग हे दोन कोणते XQ डिवाइड बाय QE XQ डिवाइड बाय QE इक्वल्स टू XR डिवाइड बाय RF XR डिवाइड बाय RF. आणि कारण हेच लिहायचं काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम.
आता बघा इथं काय दिलंय एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई. काय दिलंय एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई. हे बघा हे इथं. आणि इथं पण काय आहे एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई. म्हणजे एक एक साईड ह्या दोन्ही इक्वेशनची सारखी आहे. याचा अर्थ ह्या दोन साईड सुद्धा कशा राहणार सारख्या. मग फ्रॉम 1 आणि 2 काय लिहिता येईल आपल्याला इथं दिलंय फ्रॉम 1 अँड 2 काय लिहिता येईल एक्स पी डिवाइड बाय पी डी इक्वल्स टू एक्स आर डिवाइड बाय आर एफ. म्हणजे काय हे बघा काय दिसतंय एक्स पी डिवाइड बाय पी डी आणि एक्स आर डिवाइड बाय आर एफ. ह्या दोन्ही साईडचा रेशो कसा आहे सेम आहे. म्हणजे बीपीटीचा कन्व्हर्स उलटा केला होता. आपण शिकलो होतो की जर का हे रेशो मध्ये असेल तर ही लाईन ह्या साईडला कशी असते पॅरलल असते. म्हणून लिहायचं काय बाय द कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पी आर पॅरलल टू डी हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी सोडवली. फक्त करायचं काय असतं आपल्याला तर ह्या रिकाम्या जागा भरायच्या असतात. ते ह्या सर्वांनी करायचे आहे. अतिशय सोपे क्वेश्चन असतात. सगळं आन्सर आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त आन्सर इथं दिलेलं असतं. ते फक्त आपल्याला कंटिन्यू करायचं सॉल्व्ह करायचं असतं. बघा यानंतर आपण जाऊया डायरेक्ट पुढच्या क्वेश्चन वरती. पुढचा क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी. जो रे बी डी आहे तो अँगल ए बी सी ला काय करतो बायसेक्ट करतो. त्यानंतर रे सीई बायसेक्ट अँगल ए सी बी. सी काय करतो ए सी बी ला बायसेक्ट करतो. इफ ए बी कॉन्ग्रंट ए सी. त्या ए बी सी ट्रायंगल मधलं ए बी आणि ए सी कसं आहे कॉन्ग्रंट आहे. देन प्रूव्ह दॅट ईडी पॅरलल बी सी. आता ह्याच्यातलं आपल्याला काहीच समजा ना कारण काही दिलेलं नाही ना. मग आपण आपल्या मनाने काय करू ती डायग्राम काढून घेऊ. पहिले बघा ट्रायंगल आहे तर ट्रायंगल घेऊया. हा ट्रायंगल आहे. हे थोडं ट्रायंगलला इथं घेतो बाजूला. हा ट्रायंगल आहे. त्यामध्ये काय सांगितलं बीडी इज द बायसेक्टर ऑफ बी सी अँड ए बी सी. ट्रायंगलला पहिले नाव देऊन टाकून ए बी सी. बघा ए बी सी. आता दुसरी माहिती काय दिली आपल्याला बीडी बायसेक्ट करतो कशाला ए बी सी ला. म्हणजे बीडी काढावं लागेल पहिले. हा बी आहे तर डी कुठे आहे डी वरती कुठतरी असन बघा बीडी. हा बीडी काय करतो बायसेक्ट करतो. थोडं लांबून घेऊन यायला काय हरकत आहे. बीडी काय करतो बायसेक्ट करतो ए बी सी ला. मग इथं आला आपला डी. काय आला डी आला. हा डी झालं. त्यानंतर काय सांगितलेलं सीई बायसेक्ट करतो ए सी बी ला याला. मग सीई काढून घेऊ आपण. हा सीई सीई बायसेक्ट करतो ए सी ला. हा ई झाला. हा बघा हे याला बायसेक्ट करतो. हे दोन्ही अँगल सारखे झाले आणि हे दोन्ही अँगल सुद्धा कसे झाले सारखे झाले. दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलेलं आहे ईडी आणि बीसी कशा दाखवायचे आपल्याला पॅरलल. हे बीसी आहे. ईडी आपण ड्रॉ करून घेऊया. बघा हे ईडी आणि बीसी कसे आहेत पॅरलल आहे आपल्याला असं दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे काय केलं आपण सर्वात पहिले दिलेल्या माहितीवरून आपला ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. आता ह्या ट्रायंगलचा एक एक गोष्ट घेऊन आपण पूर्ण सॉल्व्ह करायचं. तर सर्वात पहिले काय दिसतंय की एक गोष्ट दिली आपल्याला काय की ए बी ए बी आणि ए सी कसे आहेत सारखे आहेत. मग हे बघा हे ए बी आणि हा ए सी कसा आहे सारखा आहे. हे आपण लिहून घेऊया. बघा साइड ए बी ही कॉन्ग्रंट आहे कशासोबत साइड ए सी सोबत. याला 1 नंबर देऊन ठेवा. आणि हे कसं आहे हे गिवन आहे. कसं आहे ते गिवन आहे. तर बघा अँगल बायसेक्टर दिला याचा अर्थ आपल्याला प्रॉपर्टी कोणती वापरायची आहे आपल्याला अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरायची. तर एका वेळेला एक ट्रायंगल तोच राहणार. बघा ए बी सी हा ट्रायंगल राहिला. हा अँगल बायसेक्टर आहे. जर का प्रॉपर्टी वापरली आपण तर काय प्रॉपर्टी येते की ह्या दोघांचा रेशो बघा ह्या दोघांचा रेशो इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो आहे का नाही. मग पहिले हे घेऊया आपण इन ट्रायंगल
इन ट्रायंगल ए बी सी काय लिहिता येईल, बी डी बायसेक्स अँगल बी. बी डी काय करतो, अँगल बी ला बायसेक्ट करतो. हे पहिले मिटून घेतो मी. अच्छा ठीक आहे. बघा मग काय येईल की ए बी आणि बी सी यांचा रेशो बघा, ए बी नाही पहिले तर लिहावं लागेल आपल्याला, कारण का लिहिणार, देअरफॉर बाय द प्रॉपर्टी, देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय लिहितात आपल्याला, ए बी डिवाइड बाय बी सी, ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू काय येईल, ए डी डिवाइड बाय डी सी. काय येईल, इक्वल्स टू ए डी डिवाइड बाय डी सी. याला देऊ आपण नंबर 2. याचं काम संपलं. आता इकडे सुद्धा बायसेक्टर आहे बघा, हा बायसेक्ट करतो सीई, याला बायसेक्ट करतो म्हणजे पुन्हा इथं सुद्धा आपल्याला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरता येईल, फक्त इथे साईड बदलणार. पहिले असं आणि असं सारखं होतं, आता काय होईल, ह्या दोघांचा रेशो आणि ह्या दोघांचा रेशो कसा येईल, सेम येईल. बघा सेम कसा, पुन्हा त्याच ट्रायंगल मध्ये ट्रायंगलचं नाव तेच राहणार, काहीच फरक नाही. इन ट्रायंगल ए बी सी काय येईल, हे बी डी होतं ते काय आहे, सीई काय करतो, सीई बायसेक्ट करतो, सी ही बायसेक्ट अँगल सी. मग त्याला बायसेक्ट करतो, त्याच प्रॉपर्टीनुसार काय लिहिताना आपल्याला की ए सी डिवाइड बाय बी सी. बघा ए सी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू काय येईल, ए डिवाइड बाय ई बी, ए डिवाइड बाय ई बी. हे झालं आपलं नंबर 3. आता नीट बघा 1, 2 आणि 3 तीन इक्वेशन. पहिले तर 2 नंबरचं बघा, ए बी बी सी, ए सी बी सी म्हणजे बघा डिनॉमिनेटर सारखे आहे, इथं ए बी आहे इथं ए सी आहे. पण 1 नंबरला बघितलं काय कळतं की ए बी आणि ए सी कसे आहे, सेम आहे. म्हणजे हे ए बी आणि ए सी कसे सारखे आहे, म्हणजे याचा अर्थ यांची लेफ्ट साइड जी आहे ती कशी आहे, सेम आहे. म्हणजे राईट साइड सुद्धा कशी राहणार, सेम राहणार. मग आपण इथं लिहू शकतो, काय लिहू शकतो, फ्रॉम 1, 2 and 3 काय समजतं आपल्याला 1, 2, 3 ने की AD डिवाइड बाय DC, AD डिवाइड बाय DC इक्वल्स टू AE डिवाइड बाय EB, AE इक्वल्स टू AE डिवाइड बाय EB. आता व्यवस्थित जर ट्रायंगल कडे बघितलं आपण तर काय दिसतंय की AE डिवाइड बाय EB इक्वल्स टू AD डिवाइड बाय AC. म्हणजे ह्या दोघांचा रेशो आणि ह्या दोघांचा रेशो कसा आहे, सारखा आहे. आणि कन्व्हर्स कशाचा, बीपीडीचा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा. काय सांगतो की ह्या दोघांचा रेशो जर का सारखा असेल तर ही जी लाईन असते ही कशी असते, याला पॅरलल असते. मग लिहायचं काय, लिहायचं बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय लिहू शकतो आपण की ईडी पॅरलल कशासोबत, बीसी सोबत. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. म्हणून लिहिणं आपण हेन्स प्रूव्ड. हे आपण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हे डी आहे. अशा प्रकारे आपली एक्सरसाइज इथं संपलेली आहे. ही एक्सरसाइज पूर्णपणे तुम्ही मनाने पुन्हा एकदा सोडवायची आहे, जेणेकरून तुम्हाला डबल अभ्यास करायची गरज पडणार नाही आणि पूर्णपणे पाठ होऊन जाईल. यानंतर आपण या चॅप्टरचा पुढचा पाठ घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस करत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.